या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर येथील ग्रामदेवता एकविरा देवी मंदिर परिसरामध्ये 7 ते 8 वर्षापूर्वी डॉक्टर राजेंद्र भोई यांनी स्वखर्चातून विविध 130 औषधी वनस्पतींची ग्रामपंचायतच्या माध्यमातून लागवड केली आहे. सध्या ही वनस्पती आणि झाडे फुलाफळांनी बहरली आहेत. मंदिर परिसरातील वनराईच्या संरक्षणासाठी अरुण जाधव तळाशीकर यांनी कंपाऊंड ग्रिल, उद्योजक रवींद्र तोरसकर यांनी स्वागत कमान, डॉक्टर अरुण मनुंगडे यांनी लोखंडी गेट स्वखर्चातून दिला आहे. मंदिर परिसरातील वनराईच्या संरक्षणासाठी अरुण जाधव तळाशेकर यांनी कंपाऊंड ग्रिल, उद्योजक रवींद्र तोरसकर यांनी स्वागत कमान, डॉक्टर अरुण मनुंगडे यांनी लोखंडी गेट स्वखर्चातून दिला आहे. पुणे, कोल्हापूर येथील वनस्पती तज्ज्ञ भीष्माचार्य श्रीधर महाजन, निसर्ग मित्र परिवार संस्थेचे प्रणेते अनिल चौगुले, कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गप्रेमींनी एकविरा देवराईला भेट देऊन औषधी वृक्षांची आणि वनस्पतींची पाहणी केली. यावेळी महाजन यांनी दुर्मिळ वनस्पतींची माहिती दिली. दुर्मिळ असलेल्या खिरसिंगी वनस्पतीचं रोपटे देवराईमध्ये लावण्यात आलं. श्रीधर महाजन यांनी वयाच्या 93व्या वर्षी एकविरा देवराईला भेट दिली. त्यांचं निसर्गाबद्दलचं प्रेम वाकण्यासारखं असल्याचं विकास पाटील यांनी सांगितलं. यावेळी माजी सरपंच पूनम पाटील, सिद्धेश्वर पाटील, निसर्गप्रेमी उपस्थित होते.